नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबारच्या बोरदमध्ये तरुणाईचा हुंकार. हातात मोबाईल नाही तर टाळ मृदंग. कीर्तन सप्ताहातून दिला राष्ट्रभक्तीचा संदेश. नमस्कार. आजच्या युगात जिथे तरुणाई मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियात हरवल्याची ओरड होते, तिथे नंदुरबारच्या बोरद गावाने जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. व्यसन आणि दिशाहीनतेच्या गर्तेतून बाहेर पडून इथल्या तरुणांनी चक्क अखंड हरिनाम सप्ताहाचे सारथ्य स्वीकारले आहे. केवळ भजन कीर्तनच नाही, तर या तरुणांनी समाज प्रबोधनाचे एक मोठे रणांगणच या निमित्ताने उभारले आहे. काय आहे बोरदची ही तरुण क्रांती? पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद गाव. एरवी शांत असणारे हे गाव 26 ते जानेवारी 30 दरम्यान भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. समस्त ग्रामस्थ मंडळी आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या वतीने आयोजित या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे स्मार्ट मॅनेजमेंट. इथल्या तरुण मुलांनी केवळ वर्गणी गोळा केली नाही, तर नियोजनापासून ते रात्रभर पहारा देण्यापर्यंत सर्व जबाबदारी खांद्यावर पेलली. या सप्ताहात कीर्तनाचा सूर हा केवळ अध्यात्मापुरता मर्यादित नव्हता. व्यासपीठावरून राष्ट्रप्रथम ही गर्जना करण्यात आली. लव जिहाद आणि धर्मांतराच्या धोक्यांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला. व्यसनमुक्तीचा विडा उचलत तरुणांनी शिक्षणाकडे वळण्याचे आवाहन केले. तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत पर्यावरण रक्षणाची शपथही घेतली गेली. हरिभक्त पारायण जनार्दन महाराज राजपूत आर्वेकर म्हणतात की, मी अनेक ठिकाणी कीर्तनाला जातो, पण बोरदच्या तरुणांनी जे करून दाखवलंय ते पाहून ऊर भरून येतोय. फॅशनच्या मागे न धावता या मुलांनी गळ्यात तुळशीमाळा घातल्या आहेत. आजची तरुणाई जर अशी संस्कारक्षम असेल, तर माझा भारत नक्कीच सुरक्षित आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पण चर्चा रंगली ती इथल्या तरुणांच्या डिसिप्लिनची. बोरदच्या या सप्ताहाने सिद्ध केले आहे की तरुणाई ही समाजाची कमजोरी नसून परिवर्तनाची सर्वात मोठी ताकद आहे. खरोखरच बोरदच्या या तरुणांनी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. धर्माला राष्ट्रभक्तीची जोड दिली तर समाज कसा बदलू शकतो, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, बोरद. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.